सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित महारेशीम अभियान 2019 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या महारेशीम अभियान 2019 या कार्यक्रमासाठी माननीय नामदार श्री सुभाषजी देशमुख, सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य उद्घाटक म्हणून, तसेच माननीय नामदार श्री अर्जुनजी खोतकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री व माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री नागपूर, माननीय श्री प्रकाशजी नकुल पाटील, अध्यक्ष हातमाग महामंडळ नागपूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेली आहे। या कार्यक्रमात माननीय श्री अतुल पाटणे, सचिव वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य यांचीही विशेष उपस्थिती आहे। या अभियानाची संकल्पना देणाऱ्या तसेच त्याचे आयोजन करणाऱ्या आपल्या संचालिका माननीय भाग्यश्री बानायत सुद्धा आपल्या सोबत आहेत। आजचा हा कार्यक्रम महारेशीम अभियान अंतर्गत प्रचार व प्रसिद्धीकरिता आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यात तुती व टसर या दोन प्रकारचे रेशीम उत्पादनं होतात। तुती झाडांची लागवड करून त्या झाडांचा पाला रेशीम अळ्यांना खाऊ घालणे व त्यापासून तयार होणाऱ्या कोशांची विक्री करून उत्पन्न घेणे म्हणजेच रेशीम उद्योग। त्यातील दोन प्रमुख भाग म्हणजे तुती लागवड करून रेशीम कोशांचे उत्पादन करणे आणि रेशीम कोशांवर प्रक्रिया करून धागा व कापड तयार करणे। रेशीम कीटकाच्या जीवनचक्रामध्ये मादीने अंडी देणे, त्यातून अळी बाहेर येणे, कोश निर्माण करणे व कोशातून फुलपाखरू बाहेर येणे इत्यादी बाबींचा समावेश असतो। रेशीम शेतीचे पर्यावरणपूरक व्यवसाय, कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांच्या फवारणीची गरज नसणे, दरमहा उत्पन्नाचे पीक तसेच कमी पाण्यात होणारे पीक यासारखे बरेच फायदे आहेत। राज्यात रेशीम उद्योगांतर्गत लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक योजना, योजनेतर योजना तसेच केंद्र सरकारतर्फे सिल्क समग्र योजना, मनरेगा, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि आत्मा यासारख्या योजनांचे लाभ मिळत आहेत। यासोबतच राज्यातील रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने जालना आणि सोलापूर येथे रेशीम कोशाची खुली बाजारपेठ उभारण्यास मान्यता दिली आहे। त्यापैकी जालना येथील बाजारपेठ कार्यान्वित सुद्धा झालेली आहे। मराठवाड्यात महाराष्ट्रातील अधिकांश तुती रेशीम उत्पादन होत असल्यामुळे औरंगाबाद येथे तसेच पूर्व विदर्भात राष्ट्रीय अभयारण्य परिसरात टसर रेशीम उद्योग होत असल्याने येथे रेशीम शेतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील या दोन्ही परिसरात रेशीम पर्यटन सुरू करण्यात येत आहे। रेशीम उत्पादन करताना किड्यांची हत्या होते। किड्यांची हत्या न होता रेशीम उत्पादनासाठी अहिंसा सिल्कची कल्पना पुढे आली आहे। अहिंसा सिल्कचा उपयोग विविध तीर्थक्षेत्रांवर आणि धार्मिक कार्यांसाठी केला जाऊ शकतो। या प्रकारे रेशीम शेतीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांना नफा झालेला आहे। रेशीम उद्योग हा बऱ्यापैकी वाढता असा उद्योग आहे। ज्याच्यामध्ये सपोर्ट चांगले आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचा सपोर्ट भरपूर आहे। आणखीन त्याच्यामधून आम्हाला वैयक्तिक आम्ही जर लक्ष केलं आणि त्यातून मिळणारा जो प्रॉफिट आहे, फायदा जो आहे तो भरपूर आहे। म्हणजे मी त्या दृष्टिकोनातून मग प्लांटेशन करायचं ठरवलं। प्लांटेशन करताना मी 1.5 एकरचं पहिल्यांदा प्लांटेशन केलं आणि 1.5 एकरच्या प्लांटेशन करता करता मी माझ्या शेडची जी पाठीमागे दिसते या शेडची उभारणी केली। 20 बाय 60ची माझी ही शेड आहे। ह्यासाठी मला सरकारकडून 1 लाख रुपये अनुदान मिळालं ह्या शेडचं। साधारणतः आत्तापर्यंत साधारणतः माझी 5 पिकं ह्याच्यातून झालेली आहेत। आम्हाला नेहमी सहकार्य देणाऱ्या विभागांपैकी वन विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, महिला आर्थिक विकास, महिला बाल विकास, हातमाग महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम संचालनालयातर्फे सर्वोत्तरी प्रयत्न करण्यात येत आहेत। त्यामुळेच आमच्याद्वारे 13 कोटी वृक्ष लागवडीपैकी 3.14 कोटी म्हणजेच तब्बल 28% वृक्ष लागवड यशस्वीरित्या करण्यात आली। सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य, शेतकऱ्यांची समृद्धी हाच आमचा ध्यास।